नमस्ते स्टुडंट्स. आपला सॉलिड स्टेट फिजिक्स पेपर नंबर 13चा एक युनिट संपलेला आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, आता नेक्स्ट युनिट स्टार्ट करणार आहोत, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, तर फर्स्ट युनिटमध्ये काय भेटलं आपण, क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असतं, किती टाईप्स आहेत, एखादं स्ट्रक्चर कसं बनतं याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. ओके, आता ह्या युनिटमध्ये त्याच्या थर्मल प्रॉपर्टीज बघायचे सॉलिड्सच्या. ओके, सो हे बघत असताना तर आपल्याला काही टर्म्स माहिती पाहिजेत. याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय, स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स, म्हणजे सॉलिडची स्पेसिफिक हीट म्हणजे काय ही टर्म बघणार आहोत. ओके, तर बघा, व्हॉट इज स्पेसिफिक हीट, आपण 11वी-12वीला पण शिकलेलं आहे स्पेसिफिक हीट म्हणजे काय. तर एक रिव्ह्यू म्हणून मी हे सांगते तुम्हाला. सो व्हॉट इज स्पेसिफिक हीट, the specific heat of a substance is defined as, specific heat म्हणजे काय, the specific heat of a substance is defined as the heat required to raise the temperature of 1 gram molecule of substance through 1 degree Celsius. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जी हीट दिली जाते किंवा जी हीट पाहिजे त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऑफ अ सॉलिड. खूप सोपं आहे. ओके, द स्पेसिफिक हीट ऑफ अ सॉलिड और सबस्टन्स इज डिफाइंड ॲज द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स. किती डिग्रीना, द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स किंवा टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम मॉलिक्यूल ऑफ अ सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. दॅट इज स्पेसिफिक हीटला सी म्हणलं, सी लिटर लिहून घेत. दॅट इज नथिंग बट इन मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहिता येते, सी इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. ओके, तर डी क्यू म्हणजे काय, हिअर डी क्यू इज अमाऊंट ऑफ हीट गिवन किंवा ॲडेड टू द सिस्टीम टू रेज इट्स टेम्परेचर बाय किती डिग्रीपासून, 1 डिग्री किंवा टी टू टी प्लस डी टी. ओके, द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज डिफरंट. आता सबस्टन्सवरती डिपेंड आहे की त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला, द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू increase the temperature of a body is different under different condition accordingly. जसं की एक फॉर एक्झाम्पल बघता येईल आपल्याला, one can have various types of specific heat. For example, the specific heat at constant pressure. तर आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज जनरली डिफरंट फ्रॉम स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, त्याला की कॉन्स्टंट प्रेशर असले की त्याला काय म्हणायचं, सी पी. कॉन्स्टंट व्हॉल्यूम असले की त्याला सी व्ही. ओके, अशा ही टर्म आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलेले आहे. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, मग आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचं फर्स्ट लॉ माहिती आहे. व्हॉट इज दॅट, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, व्हॉट इज दॅट, द हीट ॲडेड टू अ सिस्टीम इज यूज्ड अप इन 2 ways. जी सिस्टीमला हीट दिलेली असते ती 2 प्रकारे वापरली जाते. कशा प्रकारे, फर्स्टली टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. जी दिलेली हीट आहे ती काय होते, फर्स्टली तिची इंटरनल एनर्जी वाढत असते कुठल्याही सिस्टीमची हीट दिल्यानंतर. देअर बाय नेक्स्ट काय होतं, रायझिंग इट्स टेम्परेचर, नंतर काय त्याचं टेम्परेचर वाढतं. अँड सेकंडली टू डू सम वर्क ऑन द सिस्टीम टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर. दॅट इज म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये फर्स्ट जो थर्मोडायनॅमिक्स लॉ आहे तो कसं लिहिला जातो, डी क्यू इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही. डी म्हणजे काय, चेंज इन इंटरनल एनर्जी, जी हीट दिल्यामुळे त्याची एनर्जी चेंज होते. पी डी व्ही म्हणजे वर्क डन. ओके, आणि सेकंडली टू डू सम वर्क ऑन द सिस्टीम टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम. ठीक आहे, तर हे फर्स्ट इक्वेशन आहे थर्मोडायनॅमिक्स, लक्षात ठेवा, डी क्यू इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही. ठीक आहे, आपल्याला हे इक्वेशन कशासाठी घेतलेलं आहे, तर आपल्याला स्पेसिफिक हीट जो आहे त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, म्हणून फर्स्ट इक्वेशन घेतलेलं आहे थर्मोडायनॅमिक्सचं. हिअर डी ई म्हणजे काय, चेंज इन इंटरनल एनर्जी, अँड पी डी व्ही इज द वर्क डन टू चेंज the volume by an amount dV at pressure P.
ओके. इफ हीट इज ॲडेड टू अ सिस्टीम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जर एखाद्या सिस्टीमला आपण हीट दिलं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्याचं कॉन्स्टंट ठेवून जर हीट दिलं, त्याला काय म्हणतं, सेकंड टर्म इक्वेशन टू व्हॅनिशेस. ही टर्म होती कुठली, फर्स्ट थर्मोडायनॅमिक्स लॉ जो आहे, मी इथे एकदा लिहिते. काय होतं थर्मोडायनॅमिक्स लॉ, डी क्यू इज इक्वल टू डी ई प्लस पी इंटू डी. ओके. आता ह्या इक्वेशनमध्ये जर प्रेशर जर कॉन्स्टंट झालं तर डी क्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला येत आहे बघा. सो सेकंड टर्म इन इक्वेशन टू व्हॅनिशेस अँड द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मे बी एक्सप्रेस ॲज दॅट इज सी व्ही. कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणलं की सी व्ही आणि कॉन्स्टंट प्रेशर म्हणलं की सी पी. सो सी व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तर डी क्यू अपॉन डी टी, और that is nothing but dE upon dt, dE upon dt at constant volume V. ठीक आहे. हा झाला CVचा फॉर्म्युला. सिमिलरली the specific heat at constant pressure, that is CP. CP is equal to काय येईल मग, constant pressure this time. So CP is equal to dq upon dt at constant pressure P. अशा प्रकारे हे लेटर जे आहेत ते डिनोट केले जातात. इन सॉलिड्स CP अँड CV आर ऑलमोस्ट सेम. म्हणजे सॉलिडमध्ये का CP अँड CV आर ऑलमोस्ट सेम, पर्टिक्युलरली ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला हे दोन्ही सेम असतात, लक्षात ठेवा. ओके. इन सॉलिड CP अँड CV आर ऑलमोस्ट सेम, पर्टिक्युलरली ॲट द लो टेम्परेचर. कंडिशन फक्त लक्षात ठेवा की लो टेम्परेचरला दोन्ही हे सेम असतात. बट इन गॅसेसमध्ये काय कंडिशन आहे, देर इज लार्ज डिफरन्स इन CP अँड CV. गॅसेसमध्ये लार्ज डिफरन्स येतो, सॉलिडमध्ये ते सेम असतात, गॅसेसमध्ये लार्ज डिफरन्स आहे. ओके. इन सॉलिड्स मोस्ट ऑफ द हीट सप्लाइड इज यूज्ड अप इन इन्क्रीजिंग द इंटरनल एनर्जी. जी सिस्टीमची आहे इंटरनल एनर्जी वाढण्यासाठी मोस्ट ऑफ द हीट काय केलं ते सप्लाय केली जाते. ओके. द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ सॉलिड मे ऑकर इन टू वेज. म्हणजे त्याची इंटरनल जी एनर्जी आहे ती वाढली, ती कशा प्रकारे ऑकर होते बघा. फर्स्ट, द ॲटम्स विच ऑर्डिनरी व्हायब्रेट फ्रीली अबाउट देअर इक्विलिब्रियम पोझिशन सेट इन टू रिगरस व्हायब्रेशन. जे ॲटम्स आहेत, ओके, जे फ्रीली व्हायब्रेट होत असतात अबाउट देअर equilibrium position are set into rigorous vibrations. This is manifested by rising temperature. म्हणजे कंटिन्यू व्हायब्रेशन्समध्ये येत असतात इंटरनली इन्क्रीज झाल्यामुळे. ओके. द फ्री ॲटम्स, द फ्री इलेक्ट्रॉन्स इन केस ऑफ मेटल्स अँड सेमीकंडक्टर्स गेट थर्मली एक्सायटेड. जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात कुठले, मेटल्स आणि सेमीकंडक्टरमधले, हीट दिल्यानंतर काय होतं, एक्सायटेड टू हायर एनर्जी लेवल. ओके. ते दिलेली एनर्जी ऑब्झर्व करतात आणि हायर एनर्जी स्टेटमध्ये जातात. ओके. सो इन जनरल द स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड मे बी एक्सप्रेस ॲज, कसं लिहिलं जातं बघा, स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड इज इक्वल टू कसं लिहिलं जातं, दॅट इज नथिंग बट लॅटिस. स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस प्लस स्पेसिफिक हीट ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आपण बघितलं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं सॉलिडमध्ये, लॅटिस प्लस बेसिस. ठीक आहे, अशा प्रकारे. सो म्हणजे द स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस प्लस स्पेसिफिक हीट ऑफ इलेक्ट्रॉन ह्याची बेरीज म्हणजेच स्पेसिफिक हीट इन सॉलिड. तर हा फॉर्म्युला MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. आता बहुतेक एक्झाम MCQ टाईपच झालेले आहेत आतापर्यंत, पुढेही काय सांगता येत नाही, तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड म्हणजे काय असतं, स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस प्लस स्पेसिफिक हीट ऑफ इलेक्ट्रॉन, या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. थस द फर्स्ट टर्म, जी फर्स्ट टर्म आहे लॅटिसपासून येणारी, द फर्स्ट टर्म कंट्रीब्युशन अरायजेस फ्रॉम द ॲटॉमिक व्हायब्रेशन्स. जे ॲटॉम्सचे आहेत ते व्हायब्रेशन्स होत असतात. अँड मे कॉल ॲज लॅटिस स्पेसिफिक हीट. मग त्याला काय म्हणलं जातं, सी लॅटिस. सो दॅट इज कॉल्ड लॅटिस स्पेसिफिक हीट. ओके. जी सेकंड टर्म आहे ती कशापासून आलेली आहे, contribution arises from the electronic system.
कशापासून आलेली आहे? इलेक्ट्रॉनिक सिस्टीम अँड इज रिलेटिव्हली स्मॉल कंट्रीब्युशन. हे जे आहे इलेक्ट्रॉन्सचं हे म्हणजे ॲज कम्पेअर टू लॅटिस हे स्मॉल कंट्रीब्युशन असतं. सो द टर्म हीट कॅपॅसिटी इज यूज्ड इन्स्टेड ऑफ स्पेसिफिक हीट. म्हणजे हीट कॅपॅसिटी यूज केली जाते अँड इज डिफाइंड ॲज द heat required to raise temperature of complete mass or volume or of a solid. So one DC, thus the specific heat is heat capacity per gram. Specific heat ला काय म्हणलं तर heat capacity per gram. This experimental facts about heat capacity of solids are given follows. काही experimental facts आहेत. ओके, स्टडी करून एक्सपेरिमेंटल काही फॅक्ट्स काढले आहेत सॉलिडच्या हीटबद्दल. So the heat capacity of most of the solid at room temperature is close to 3 Nkb. room temperature किती असते सॉलिड्सची हीट कॅपॅसिटी 3 Nkb. where n इज काय असतो नंबर ऑफ ॲटम्स इन सॉलिड. Kb हा बोल्ट्झमॅन्स कॉन्स्टंट आहे. ओके, सो मोस्ट ऑफ द केसेस द हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड ओके किती असते ॲट रूम टेम्परेचरला 3 Nkb. लक्षात ठेवा हे इक्वेशन. ठीक आहे. ॲट लो टेम्परेचर दॅट इज T टेन्स टू 0 केल्विन द हीट कॅपॅसिटी डिक्रीजेस शार्पली. हीट कॅपॅसिटी काय होते डिक्रीज होते शार्पली अँड फॉलोज T3 लॉ फॉर इन्सुलेटर. T3 लॉ कशाचा आहे इन्सुलेटरचा आहे तो फॉलो करत असते. ओके, लो टेम्परेचरला T3 law for insulator and T law for metal. If metal becomes a superconductor, the decrease in even faster. जर मेटल हा सुपरकंडक्टर झाला तर ते डिक्रीज कसं आहे आणखीन फास्ट असतं. इन मॅग्नेटिक सॉलिड्स द हीट कॅपॅसिटी इन्क्रीजेस नियर द क्युरी टेम्परेचर. जे मॅग्नेटिक मटेरियल असतं त्याच्यामध्ये काय होत असतं हीट कॅपॅसिटी ही इन्क्रीज होत असते नियर क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर जवळ ती इन्क्रीज होत असते वेन द मॅग्नेटिक बिकम ऑर्डर्ड. ठीक आहे, हे 3 पॉईंट्स आहेत लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की रूम टेम्परेचरला त्याची हीट कॅपॅसिटी किती असते 3 Nkb असते. ॲट लो टेम्परेचर हीट कॅपॅसिटी काय होते डिक्रीज होते. इन मॅग्नेटिक सॉलिड्स हीट कॅपॅसिटी इन्क्रीज कुठे इन्क्रीज होते नियर क्युरी टेम्परेचर. ओके, हे 2-3 पॉईंट्स आहेत जे इन जनरल सॉलिड्सच्या बाबतीत लक्षात ठेवले पाहिजेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय बघितलं स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड जी कशाची पासून बनलेलं आहे दॅट इज नथिंग बट कंट्रीब्युशन फ्रॉम लॅटिस अँड कंट्रीब्युशन फ्रॉम इलेक्ट्रॉन्स. सो स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस अँड स्पेसिफिक हीट ऑफ इलेक्ट्रॉन. हे इक्वेशन लक्षात ठेवा. ओके, आणि ती डिफाईन कसं केली जाते इट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू increase temperature of 1 gram molecule of substance through 1 degree Celsius. आणि हे इक्वेशन लक्षात ठेवा. C इज इक्वल टू काय इन जनरल कुठल्याही याला C इज इक्वल टू स्पेसिफिक हीट म्हणलं की इक्वेशन dq अपॉन dt. ओके, आणि सॉलिडचं हे इक्वेशन स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस प्लस स्पेसिफिक हीट ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इन शॉर्टमध्ये आज जो आपला चॅप्टर नंबर 3 आहे याचं इंट्रोडक्शन बघितलं थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके.